हो नमस्कार, राम राम, शुभ प्रभात. सगळ्यात महत्वाची आणि आनंदाची खुशखबर आहे की 5व्या मेरिट लिस्ट बाबत पोस्ट ऑफिस, तुम्ही जी वाट पाहताय, पोस्ट ऑफिस मेरिट लिस्ट 5वी, ओके, 2026 ची 5व्या मेरिट लिस्टची सर्वप्रथम अपडेट अशी आहे की ही 5वी मेरिट लिस्ट या विकेंडला लागण्याची शक्यता आहे मित्रांनो. ते अपडेट देण्यासाठीच तुम्हाला सर्वप्रथम कळवण्यात येत आहे की या ठिकाणी जे विद्यार्थी कमी पर्सेंटेज वाले असतील, म्हणजे थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर बॉर्डर लाईनवर, त्यांना सुद्धा या ठिकाणी चान्स मिळेल. म्हणजे आता सध्या सुरू आहे जुलै महिना, 22 जुलै आहे, तर साधारणपणे 28 ते 29 जुलै पर्यंत ही लिस्ट लागायला पाहिजे. ओके, जर ह्या डेट पर्यंत जर लिस्ट लागलेली नाही तर पुढे चालण्याची शक्यता कमी होऊ शकते, लक्षात घ्या. हे कशामुळं? कारण की ऑलरेडी 1 महिना उलटून गेलेला आहे. त्याच्यासोबत काही पहिल्या ते 4थ्या मेरिट लिस्ट पर्यंत जे काही कॅन्डिडेट होते त्यांनी जॉईनिंग प्रोसेस सुद्धा जवळपास झालेली आहे. ओके, म्हणजे जे सिलेक्ट झाले ते जॉईन होत आहेत, काही सोडून देत आहेत. ही प्रोसेस कंप्लीट झाली. 4थी ए म्हणजे सप्लिमेंटरी लिस्ट लागून सुद्धा 1 महिन्याचा कालावधी उलटून गेलेला आहे. म्हणून शेवटची अपेक्षा आपल्याला 5वी मेरिट लिस्ट म्हणजे 5th मेरिट लिस्ट लागण्यासाठी 29 किंवा 30 फार तर ह्या मंथ एंड पर्यंत रिझल्ट लागायला अपेक्षित आहे. कारण सर्वजण असे आणखी हजारो विद्यार्थी ते खूप प्रतीक्षेमध्ये, वेटिंग मध्ये आहेत की त्यांना जीडीएसच्या 5व्या मेरिट लिस्ट बद्दल खूप उत्सुकता आहे की ज्यांचं त्यामध्ये नाव यायला पाहिजे. आणि साहजिकच नक्कीच यायला पाहिजे 5वी लिस्ट सुद्धा, आणि त्याच्यामध्ये तुमचं नाव सुद्धा नक्की यायला पाहिजे. ओके, त्याच्यामध्ये आता तुम्ही म्हणाल जर 29 किंवा ह्या मंथ एंड पर्यंत नाही आले तर आशा सोडून द्यायची का? साहजिकपणे यदा कदाचित होऊ नाही, पण जर 30 तारखेपर्यंत किंवा 29, 28, 30 पर्यंत नाही आली तर पुढे थोडी शक्यता कमी होऊ शकते. परंतु त्या ठिकाणी काही वेळेस काय झालेलं होतं, या मागील अपडेट किंवा भरतीमध्ये काही शेवटच्या मेरिट लिस्टला येण्यासाठी थोडासा वेळ घेतलेला होता. आणि ही जर लिस्ट आली तर यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सुद्धा जास्त वेळ मिळणार नाही, लक्षात घ्या आत्ताच. कारण की पुढे चालून त्यांना काय करायचं, जीडीएस ची नवीन रिक्वायरमेंट त्या ठिकाणी जनरेट करायचा डाटा बेस त्यांच्याकडे घेण्यास सुरुवात झाली आहे. थोडक्यामध्ये असं कन्सिडर केलं तरी चालेल, कारण की नवीन रिक्वायरमेंट सुद्धा लगेच येणार आहे 2-3 महिन्याच्या टाइम पिरियड मध्ये. हार्डली डिसेंबर कन्सिडर करून चला. ओके, म्हणजे 5 महिने, 4 महिने किंवा 3 महिने ह्या टाइम पिरियड मध्ये कधी सुद्धा नवीन भरती, ती कितीची आहे? साधारणतः 25 ते 40 हजाराची जीडीएस ची भरती आहे. ओके, परंतु ह्या भरती सुद्धा तुम्हाला चान्स मिळू शकतो, पर्सेंटेज तुमचे चांगले असतील, फॉर्म व्यवस्थित भरला, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस व्यवस्थित कंप्लीट केली तर. पण आता ही जी भरती येणार आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पोस्ट असणार आहेत, वेगवेगळ्या पद असणार आहेत. सो फक्त मेरिट लिस्ट वर याचं सिलेक्शन अजिबात नसणार नाही. म्हणजे काही पोस्ट आहेत जसं की जीडीएस, एबीपीएम, बीपीएम, ओके, परंतु या ठिकाणी एमटीएस असेल किंवा अजून पोस्टमॅन असेल तर त्याच्यामध्ये काही प्रमाणात तुम्हाला लेखी स्वरूपाची एक्झाम तुम्हाला क्रॅक करावी लागणार आहे थोडक्यामध्ये. म्हणजे या ठिकाणी सुद्धा जवळपास 25 ते 40 हजाराची जर वॅकन्सी आली तर स्पर्धा मोठ्या प्रमाणात होणार आहे. कॉम्पिटिशन इथं सुद्धा टफ होणार आहे. मग तो ग्रामीण एरिया असो किंवा शहरी एरिया असो, दोन्ही ठिकाणी त्या ठिकाणी तुम्हाला सम प्रमाणात कॉम्पिटिशन करावी लागणार आहे. आता सगळ्यात महत्वाचं आपल्या मेन मुद्द्यावर येऊ की आता या लिस्ट मध्ये कट ऑफ कमी जाईल का जास्त जाईल? लक्षात घ्या, ग्रामीण 2 एरिया आहेत आपले, ग्रामीण आणि शहरी. ओके, शहरी भागामध्ये जास्त कट ऑफ या ठिकाणी गेलेला आहे 4थ्या मेरिट लिस्ट पर्यंत. प्रत्येक लिस्ट मध्ये जर तुम्ही पाहिला तर शहरी भागात जास्त गेलेला आहे. का? कारण तिथे कॉम्पिटिशन जास्त होती, जास्त शिकलेले विद्यार्थी होते म्हणा, किंवा त्यांनी पहिल्यापासून शहरात शिक्षण घेतल्यामुळे त्यांचा पर्सेंटेजचा स्केल वाढलेला, व्हॉट एव्हर जे काय असेल ते. ग्रामीण भागातले म्हणजे आपल्यासारखे, म्हणजे थोडक्यामध्ये माझ्यासारखे, जसं की मी ग्रामीण भागातून येतो, तसं या ठिकाणी कॉम्पिटिशन कमी होते. काही ठिकाणी कॅटेगरीनुसार जागा होत्या, परंतु तिथं फॉर्मच जास्त आलेले नव्हते. म्हणून ज्यांनी ग्रामीण भागात किंवा विदर्भ साईडला भरलेले किंवा
मराठवाड्याच्या काही डिव्हिजनला भरले त्यांचं लगेच पटकन त्या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे डिपेंड करतं तुम्ही प्रेफरन्स कुठे दिलेला आहे, तुमचं पर्सेंटेज किती आहे, कॅटेगरी किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करून तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्शन चान्स वाढतो. कट ऑफचं झालं तर जे बॉर्डर लाईन वरती आणखी आहे तर त्यांना या ठिकाणी पहिला चान्स मिळेल. सेकंड दुसरं एक 80 ते 90च्या रेंज मधल्यांना सुद्धा या ठिकाणी चान्स मिळण्याची शक्यता आहे. ओके, कमी जास्त पर्सेंटेज तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी होऊ शकतं. कॅटेगरी मॅटर करू शकते, बाकीच्या सगळ्या गोष्टी मॅटर करू शकतात. तर राजांनो, ह्या लिस्ट आल्यावरच आता आपण भेटूया. तोपर्यंत तुमचे काही मनामध्ये डाऊट प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कमेंट करून विचारू शकता. अशाच अपडेटसाठी तुम्ही चॅनलवर नवीन असायला पाहिजे तर तुम्ही सबस्क्राईब करून घेतलं तर बरं होईल, कारण सर्व महत्वपूर्ण शासकीय अपडेट्स, प्रायव्हेट अपडेट्स तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचत असतो. इथेच थांबतो राजांनो. जय हिंद आणि राम राम.